नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सगळे चाललोय मामाच्या गावाला आणि परी ही लॉकडाऊनच्या नंतर चालली माझ्या मामाच्या गावाला. ते दिवसानंतर चाललेली आहे, मग तिला एक्साइटेड आहे. तीच आमची परीला एक्साइटेड आहे. आमची पार्टी चालली वेग प्रकारची. इकडे समोसे, इकडे चिप्स. आम्ही चाललोय घरी, मामा आले घ्यायला आम्हाला. तर काही जाता आम्ही मामाच्या गावाला पोहोचलेलो आहे आणि मी इथे शेड मध्ये बसलेले. इकडे मस्त गार गार वारा लागू लागला. हो, तुम्ही विचार करत असाल दरवेळेस मामाच्या गावाचे ब्लॉगच का बरं येते. मामाच्या गावालाच दर महिन्याला येणं होतं आणि तिथंच माझं ब्लॉग येणं होतं. घरी तर कामच असतं, कामातच दिवस जातो. गाईस, परीला लई इच्छा होती माझ्या मामाच्या गावाला यायची. मामाला नाही ना, मामाच्या आता मामाच्याच ना नाही ना, मामाला न मामाच्या गावाकडे. परी कसं वाटतं येऊन? एक नंबर पागल. ओरिजिनल काईट लवर आलेले, ओरिजिनल. परी दाखा आसरी, दाखा ए परी आसरी दाखा, मग आसरी दाखा. रेस बाबा केवढी मोठी आसरी. आपल्या भाषेत चक्री, वो इकडच्या भाषेत आसरी. मार मार मामा मार. मार मामा. आय तक लगा ना बहुत जोर से. मामा झाडूल्या का झाडू भागी डायरेक्ट. बस लढ रही तर रे आई को मारे आते नहीं. चल जाऊ चला का, चला काम. तर गाईज, आता मी बसले होते गाणे ऐकत आणि माझ्या नानी बी मला म्हणली गाणे ऐकायचे म्हणे. ए वाव, जिम पाणी मग गाणी लागलं. नाही मनी साहेब तू हे गाणं लागलं. गाईज, बैलगाडीवर सुद्धा टाकून दिलेले. अरे बापरे. ए नानी तर लिंबू हो का. गाईज रेस बघा, मी तुम्हाला तिकडे नेते बैलगाड्यांच्या शेडमध्ये. बघा इथं बी त्याचे डोंगराला औषध चालू वाटतं. इथं जायला भेव वाटतं भो. बघा एवढेच मामाने बैल विकले भो. 2 बैल होते मस्तपैकी. इथं एक राहायचा, इथं एक बैल तर रात्री दिसायचा. पण इथं बकरी बांधायला केलं पण बकरच नाही बा. आता नदी सुकून पडली. अरे बापरे, परत एकदा भांडणं झाले रे भाऊ. तुझा कोण फोटो काढू लागला का? पोस्ट देऊन बसली. तर गाईज, आता आम्ही आलो देवीच्या मंदिराकडं. पाणी फेकू लागली, सगळ्यांना ओलं करून टाकलं. गाईज, तिकडे पाणीच मोटर चालू होती. माझ्या मम्मीने सगळ्यांना ओलं करून टाकलं. आम्ही वाचलो भो. गाईज, लास्ट टाइम ना इथून पाणी सोडलं होतं आम्ही. एवढी मज्जा केली ना, एवढे वल्ल झालतो. चिखलात बघडलं तर सगळे आम्ही. काय ग बैस, एवढ्या उन्हात बसायला. गाड्या नको घालू मदम. माझी गाडी भैया नावले गेले काय ऊपर नको घालू. शिट्टी. तर गाईज, आता सकाळ झाली आहे आणि आता मी उडू लागले पतंग. आता मी माझ्या बहिणीसोबत आले शेतात. इकडं गवत त्याचं होतं तिकडं आणि गाडीवर फिरायला आम्हाला खूप मजा येते. आता माझे मामा गेले गाडी आणायला. इकडं माझ्या मम्मीने सगळी सजावट करून ठेवली. तर गाईज, माझ्या मामाने गाडी आणली आणि गाडी किती भारी दिसायली. ब्लॅक घोडा, युनिकॉर्न, नजर न लगे यार. आता माझी मामी करू लागली गाडीची पूजा आणि आता माझी मम्मी ओवाळू लागली पैशांनी. आता नानी सुद्धा ओवाळू लागली. कसं दिसतंय ब्लॅक घोडा कमेंट मध्ये नक्कीच सांगा. गाईज बघा, इथं इंडियाची एकदम फेमस ट्रेन म्हणजेच वंदे भारत आली आहे. ती बी व्हाईट नसून ऑरेंज झाली आहे. किती भारी आहे यार.